एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला. त्याच्यामुळे इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ दे ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचाराला पांघरुणात घेतलंस तू. कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. उद्धवजी जसं इथे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तसं संसदेतही अधिवेशन सुरू आहे आणि तिथे भाषणात अमित शहांनी आणि तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका केलेली आहे. जो न्यायमूर्तींविरोधात महाभियोग चालवला जातो आहे, जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेलाय, त्यात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सही केलेली आहे. तो जो मदुराईचा प्रश्न आहे, जो पुरातन दिव्यस्तंभ आहे, मला वाटतं तो एक जरा फोटो एक मिनिट सांगतो. अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी. काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटतं? कोणत्या विषयावर? नहीं सर, मामला ऐसा है कि नहीं, मामला समझ में आ गया, लेकिन वो क्या कहना, अरे भाई कहना क्या चाहते हो? हिंदुत्व असं बोला ना. आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. तूर्त काय झालेलं आहे की गेले 2-3 दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस, एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त 1 डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे 1 डे मातरम. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. भारतात काय चाललेलं आहे, वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही. पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खाता ते स्वतः ते बोललेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं. ही एक बातमी जोरात चालली. मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं, पण अमित शहाना मला विचारायचं आहे की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय. आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो, ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं. ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड. आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही, उद्धव ठाकरेला आणि आमच्या सरकारला बदनाम करायची. त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं? लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत. ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये, त्यांची आत्तापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत. हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेलं नाहीये. आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे
तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजेत या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे. आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये, कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय, कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या. अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साटलोटं होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जावला कसा विरोध केला होता. फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव, त्यांचे देव माझे नाहीत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेलं आहे. आणि 3 ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती आणि हे यांचे स्थापन करते, हे यांचे सिंध सेंट्रल प्रोव्हिन्स आणि 3 हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये, कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील. अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातं, कोणत्या टोपीखाली दडतं. अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही, तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय. मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा, नाहीतर हिंदुत्व तरी नाही तर हे तरी स्वीकारा. उद्धवजी आता तुम्ही म्हणाला उद्धवजी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं सत्ताधारी सगळ्या आमदारांना की लाडकी बहीण योजनेचा यापुढे उल्लेख करू नका, जर केला तर घरात बसावं लागेल. लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच, कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे. 2100 रुपये कधी करणार 1500चे हा विषय मी काढणारच. आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी. मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल. उद्धवजी परत त्याच विषयावर आहे. तुम्ही म्हणालात की त्या मंदिरात दीप लावला गेला पाहिजे, तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का? नाही, मी तुम्हाला म्हटलं जसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये. एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये. एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या गुलाम्याखालनं त्यांनी पक्षीय अजेंडा रेटता कामा नये. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे. कसं पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे? जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची? आज शिवसेनेच्या केसबाबत 4 वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय. काय एक सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण? आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं? नाही, पण उद्धवजी नाही, मला अमित शहाचा तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. त्यांनी असं म्हटलं कोण होतास तू काय झालास, मी पण तेच म्हटलं उद्धव ठाकरे. मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू काय झालास तू, भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंस तू. जिल्ह्याच्या वेवजे ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केलेली आहे. सीमावाद तिथे देखील शिकायला गुजरात महाराष्ट्र सीमावाद. हा अमित शहाचा मी जे बोललो ना ॲनाकोंडा, हा ॲनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे. आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत. आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची काय पडलेलं नाही आहे. आणि या सरकारकडनं
धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही. चौकशी होत नाहीये, मात्र या पैशांच्या बॅगा ज्या सापडत आहेत त्याच्यात जे पैसे सापडत आहेत ते बिझनेससाठी असतील, व्यवसायासाठी असतील अशी कारणं सत्ताधारी देतात, मात्र चौकशी होत नाहीये सगळ्याची. अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं, पांघरुण खातं, आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत. हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप करायचे, स्वतःच क्लीन चिट द्यायचे, म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात. हे यांचं हिंदुत्व. गोवा जमीन व्यवहार प्रकरणात काल हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये. मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं हल्ली सोडून दिलेलं आहे. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते, मात्र त्यातून 70-80 लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले. काय 75,000च शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. अतिवृष्टीच्या काळात 100 कोटी. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्यांना म्हणून मी पण येतो, तुम्ही पण या, आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे. या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केले नाही. सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेले नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये. नागपूरला अधिवेशन होते. आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे, ते महागाई सुद्धा वाढत झाली आणि बेरोजगार आहेच असंच आहे. तर यावर आपलं काय म्हणणं? याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो. आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे, असं नवीन नाटक ते लिहितील आता. एका ठिकाणी सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय, पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तरं दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते EKYC मुळे रखडलेले आहेत. मी तोच विषय घेतला ना. म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती. त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले. मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना. मी याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती. मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद. फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन दाखवावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. भाजपला अनेक वर्षांनंतर वंदे मातरम आठवलं अशी टीकाही त्यांनी केलेली आहे. यासोबतच गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजू यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. याचबरोबर शेतकरी प्रश्नावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय.